खरें म्हळ्यार काय मधल्या काळात आम्ही आमच्या दायजापासून पयस वता काय दिसताले, पण खास करून कला आणि संस्कृती खात्यात अशे तरेची वेगवेगळी येवजणी सुरू केल्यो आणि ताका लागून सगळ्या कलाकारांक प्रोत्साहन मेळ्ळें। आज वाड्या वाड्यार घुमटाच्यो आरतीचो गाज आयकूंक मेळटा, भजनाची आवर्तनां आयकूंक मेळटा, शिगमो जाला की घुमचे कटर घुम आयकूंक मेळटा, धालाचो सिजन आयलो की बायलो मांडार नाचतना पळोवंक मेळटात। खंय फुगड्यो, खंय धालो, खंय कातयो, हे सगळे आमचे दायज। आमच्या जिणेंत कला आणि संस्कृती हो एक अविभाज्य घटक। जर आमच्या जीवनात कलाच नसली जाल्यार जीवन ऐणी ऐणी जातलें असलें, बोरिंग जातलें असलें। पूण कलेच्या माध्यमांतल्यान आमचे जीवन आनंददायी जाता, सुखद जाता। म्हणूनच खंय जर एक कार्यक्रम कोणी ऑर्गनायज केलो जायत जाल्यार आमी ते नाटक पळोवंक वता, नाच पळोवंक वता, भजन स्पर्धा पळोवंक वता, पिक्चर पळोवंक वता। सो आमच्या आयुष्यात, आमच्या जिणेंत कला कितली महत्वाची आसा ती जाणून घ्या। म्हणून आज सुद्धा भुरग्यांनी ह्यो कला शिकपाची गरज आसा, ह्यो कला आत्मसात करपाची गरज आसा। आज मधल्या काळात पळय जाल्यार मांड ओसांड पडलेले दिसताले आमकां। मांडार कोण नाचपाक वचना, रस्त्यार नाचपाक वता। बरेच कडेन आमी हे बंद सुद्दां केले। मांड संस्कृती आमी जिती दवरपाक जाय, मांड संस्कृती आमी तिगोवन दवरपाक जाय। म्हणून मांडार बायलांनी धालो खेळपाकूच जायो, कातयो खेळपाकूच जायो, फुगडे घालूंकूच जायो। बायलांचे जशे नाच आसा तशे आमचे दादल्यांचे नाचा, घुमचे कडेन घुम। शिगमो एक गोंयचो राज्य उत्सव आणि खरेंच आज तरणाटे ज्या तरेन ह्या महोत्सवात, ह्या उत्सवात भागीदार जातात ते पळयल्यार खूब उमेद दिसता। एक पंगड पयलीं एक 20-25 जण एका पंगडाक शिगम्याच्या मेळपाक कठीण जाताले। आज 400-500 युवक आणि तो मेळ सोंपत ना। वेळ खरो लागता, पण आज प्रत्येक भुरग्याक आमच्या ही कला रुजल्या, भिनल्या आणि हे आमी चालू दवरपाक जाय। हेच आमचे सांस्कृतिक दायज। ना जाल्यार हे सांस्कृतिक दायज नासत जाल्यार आमी उबंत आमी कितें म्हणून दाखयतले। आता गौरीबाईन सांगलें की एक परफॉर्मन्स जर मोठ्या मोठ्या हॉटेलांनी केलं जाय 1 लाख 2 लाख 5 मिनिटां परफॉर्मन्स, म्हणजे कलेक किती ताकद असते पळयात। आणि खास करून आमची जी कला आसा, एखादे संगीत वेगवेगळे तरेचे आसा, कला वेगवेगळी तरेची आसा, पूण सगळ्यात आवडटी आणि लोकप्रिय जाता ती लोककला, भौसाची कला। म्हणून आज हो जो हांगा लोकनाचाचो, लोकनृत्याचो कार्यक्रम रंगतलो तो तुमकां सगळ्यांक आवडटलो। कारण लोकनृत्याक तशी एक तरेची धमक आसा, कारण तो सूर, तो ताल, तो मेळ, तो आवाज जो जेन्ना कानाक घुमता, एखाद्या नाचोक कळना तो सुद्धा ताल धरूंक लागता। म्हणजे इतल्या ह्या कलेचे अनन्यसाधारण महत्व आसा। जेन्ना गणपतीच्या आशिर्वादान जेन्ना आमी माचयेर येतात आनी एक बरेंशें मौन घेवन येतात, जी गोंयचें दायज जे आमच्या पुर्वजांनी आमकां दिलां तें आमच्या तरणे पिळगे मुखार कशें आमी पावोवंक जाय। फाटले 12-11 वर्सां करीत आसत आनी ह्या वर्साक आमचो 12वो हो फोक डान्स प्रेजेंटेशन। जे पुर्वजांनी आमचें दायज सांबाळलां तें दवरूं। आनी हांव देव बरें करूं म्हणटा आमची पोंडा स्कुलाची आनी कोचोरेम स्कुलाची जी 14 स्कुलां ह्या वर्साक पार्टिसिपेट जातली, ही बरी माचयेर प्रेजेंट करतली। ह्या तांच्या नाचांतल्यान, ह्या तांच्या गायनांतल्यान हें आमच्या पुर्वजांचें दायज आसा तें आमी सांबाळून दवरचें।